नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। काल संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांच्या वतीनं लाठीचार्ज करण्यात आला आहे। आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी आहे। आपण बघतोय अभिजित दिपके यांचे नातेवाईक आणि शेजारी माझ्यासोबत आहेत। या सगळ्या आंदोलनाच्या अनुषंगानं त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काल जे आहे ते मोर्चा काढण्यात आला होता, त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे। काल जे काही दिल्लीमध्ये जंतर मंतर किंवा त्या परिसरामध्ये जे काही झालं संसदेच्या, ते संवैधानिक मार्गाने आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचं, पण तिथली दिल्ली पोलिसांनी जे काही केलं ते चुकीचं केलं त्यांच्यावर लाठीचार्ज करून। एक प्रकारे हे हुकुमशाहीकडे वाटचाल होत आहे भारत देशाची। यांचं असं म्हणणं आहे की थोडक्यात कोणी आमच्या म्हणजे सरकारच्या विरोधात कोणी प्रश्न विचारच नाही पाहिजे, जर विचारला तर त्याचे परिणाम हे कालच्यासारखे झालेले दिसून येतात आपल्याला। अभिजितचे नातेवाईक म्हणून काय वाटतं? काळजी वाटते अभिजितची। दुसरे नातेवाईक आपल्यासोबत, ते काय सांगाल, ज्या पद्धतीनं आंदोलनाला मोठं पाठिंबा मिळत आहे, सरकार लाठीचार्ज करते, अजूनसुद्धा आंदोलन सुरू आहे? सर, काल आम्ही बघितलं तर काल पूर्णपणे शांत वातावरणात मुलांनी प्रोटेस्ट तिथं चालू होतं त्यांचं। तर अचानक म्हणजे लाठीचार्ज हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे, कारण की इतकं शांतपूर्ण आंदोलनावर तुम्ही कसं काय लाठीचार्ज करू शकता? आणि लाठीचार्ज करणारे सुद्धा जेव्हा त्यांना वरतून ऑर्डर आले असतील तेव्हाच त्यांनी ते लाठीचार्ज केला असेल। सर खूप चुकीचं झालेलं आहे, कारण की खूप छोटे छोटे लेकरं, 12-12 वर्षाच्या मुली, अक्षरशः मुलींची ड्रेस फाडून मारणं आणि पोलिसांचा लाठीचार्ज आम्ही आत्तापर्यंत बघितलं आहे की पोलीस कधीही मारताना आपल्याला कमरेच्या खालीच मारतात सर, पण त्यांनी डायरेक्टली डोके फोडून मुलांना घायल करून सोडलेले। ही कुठली लोकशाही देशाची कुठली ही एक भूमिका आहे? म्हणजे राष्ट्रामध्ये काय चालू आहे? आपण ज्या लोकांना निवडून देतो, सत्तेत बसवतो, ते लोक आज आपल्यावरच काठ्या लाठ्या मारून एवढा उद्रेक करताय कशासाठी? आपण सत्ता वोटिंग कशासाठी करतो सर? लोकांना आपण सत्तेवर कशासाठी बसवतो? जनतेचे प्रश्न, पोरांचे जे मुलं होते ते उद्याचं फ्युचर आहे सर, आणि लोक यांना इतक्या म्हणजे प्रकारे मारतात। आतंकवादीची भूमिका दिली आहे त्या मुलांना, ते त्यांचा हक्कच मागत होते, वेगळं काय मागत होते ते तिथे? असं नव्हतं करायला पाहिजे सर, खूप चुकीचं झालं आहे। त्या गोष्टीचा खरंच सर्वत्र निषेध व्हायला पाहिजे। आणि अभिजित भाऊला प्रत्येक गोष्टीत 2 महिन्यापासून तो मुलगा झटतोय, त्याला कोण्या गोष्टीची कमी होती? हे त्या मुलाला राजकारणाचा हे देतात, कधी जाती धर्मावर बोलतात, असं नाही बोलायला पाहिजे, कारण की तो मुलगा एवढ्या सर्व लेकरांसाठी झटतोय ना, असं नाही करायला पाहिजे। म्हणजे अभिजित दिपके यांच्या शेजारी आहेत माझ्यासोबत, काय वाटतं ज्या पद्धतीनं अभिजितने हे सगळं आंदोलन सुरू केलं? अभिजित दिपके यांना आम्ही जवळजवळ, तो मुलगा 2.5-3 वर्षाचा होता तेव्हापासून आम्ही त्या मुलाला बघतो, तेव्हापासून त्या मुलाचं एकदम शांत वातावरणामध्ये तो मुलगा चांगला वाढलेला आहे। त्याचं वर्तणूक सगळं छान आहे। पहिल्यापासून त्यांनी कधीच असं हंबाई कोणाच्या सोबत भांडणं तडणं, कधी कोणाचं हे काही केलेलं नाही। आणि आताही तो मुलगा एवढं होऊ नये, नेट पेपर फुटला म्हणजे त्याला तर काही परीक्षा द्यायची नव्हती किंवा त्याच्या बहिणीला द्यायची नव्हती। आता जेव्हा त्याचे नातेवाईक काही, आता हे लेकरं लहान आहेत, त्यांचे अजून खूप दिवस पुढे होते, पण आता त्याला पुढाकार घ्यायची काय गरज होती? त्यांनी जनतेसाठीच घेतला ना, त्यांनी स्वतःसाठी घेतला का? त्याला स्वतः काही करायचं होतं का? काहीच करायचं नव्हतं। पण ते राजकारणी लोक, तुम्ही एवढे पुढारी लोक, आणि तुम्ही पोरांना कॉग्रेज म्हणता, काय म्हणता? मग हे बरोबर आहे का? तुम्ही बोलताना शब्द नीट आवरून बोलायला पाहिजे होते ना। तुमचे शब्द तोंडातून निघून गेल्यामुळं यांनी शब्द झेलला, आणि तेवढं एक कमेंट टाकल्यामुळं त्याला एवढे जर पुढाकार आला आणि एवढे जर लोक त्याच्या पाठीशी उभं राहिले, तर लोक वेडे आहेत का? सगळे लोक, जनता हुशार आहे, सगळं आहे, पण तुम्ही मत फोडून मत तुमच्याकडे घेता ना, आणि तुम्ही स्वतःला आम्ही निवडून आलो, आम्ही सत्तेवर बसणार, आम्हीच सत्ता गाजवणार म्हणून चालायला लागलात तुम्ही। हां, तर हे आता व्हायला नाही पाहिजे। आता जेव्हा कधी निवडणुका पण येतील 29मध्ये, तर त्यावेळेस खूप सरकारने सगळी पोरांनी काळजी घेऊनच करायला पाहिजे। हां, मतदान ज्यावेळेस तुम्ही मतदान करता त्यावेळेस तुम्ही मतदान पण फोडताय, तुम्ही त्यावेळेस पण पेट्या फोडून तुम्ही मतदान निवडून घेताय, ते लक्षात येत आहे लोकांच्या, जनतेच्या। हां, तुम्ही घरोघरी जाऊन पैसे देऊन जनतेला त्यावेळेस कसं आपलंशी करून घेता, आणि आता त्याच जनतेच्या पोरांना तुम्ही मारायलात, ज्यांच्या आईवडिलांनी तुम्हाला निवडून दिलं, ज्या मुलांनी तुम्हाला 18 वर्षाचं वय झालं की तुम्हाला त्यांनी मतं दिले, आणि तुम्ही आज त्या पोरांना किती घायाळ करायला लागलात मारून? त्या मुलांचं वय आहे का एवढा मार खायचं? त्यांच्या आईवडिलांनी त्यांना किती लाडात जपलेलं असेल, किती मोठं केलेलं असेल, पुढं त्यांच्या आशा किती आहेत आईवडिलाच्या?
हां आईवडिलाला त्यांना डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, मोठं करायचं आहे. हां कुणाकुणाच्या घरामध्ये दुसरे मुलं पण नाही आहेत, एकटा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, त्याच्यावर त्यांचं घर अवलंबून आहे. आणि एवढे त्यांचे घरं तुम्ही उद्ध्वस्त करायला लागलात ना. मग आहे का मोदी सरकारला काही त्याची लाज लज्जा काही? हां त्यांच्याकडं आहे का काही? त्यांना नाही मुलं बाळं आणि दुसऱ्यांच्या मुलाबाळाला मारहाणपीट करायला लावायलेत. त्यांनी सांगितल्याशिवाय हे काहीच होत नाही. हे त्यांनी सांगितलेलं असणार आहे तेव्हा हे सगळं झालं. काल काय गरज होती एवढं पोरांना लाठीचार करण्याचं सांगा ना. ते पोरं तर सगळी शांततेत घेत होते ना. त्यांनी दिली का एकतरी शिवी तुम्हाला? आज आमच्या मायांच्या तोंडातून तरी निघायला लागलं मोदीबद्दल काही. आत्तापर्यंत आम्ही बी मोदी साहेबच म्हणत गेलो. हां आम्ही पण चांगलंच हे केलं. पण आज आता जेव्हा आमच्या मुलांना मार बसायला लागला तेव्हा आमचे पण तोंड आता सुटायला लागलेत. आता आम्ही पण थांबणार नाही. हां निश्चित आपण बघतोय यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया देतात. अभिजितचे मित्र आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीने सगळा लाठीचार्ज झाला, पण असाही आरोप होतो की आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या फोडल्या आणि आता काही आंदोलकावर सुद्धा गुन्हे दाखल होतात. CCTVच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेते. बरोबर. जसं की एक दिवस अगोदर रात्रीपासून जे माहोल होतं जंतर मंतरचं एकदम गरम होतं. तरुणांमध्ये जोश होता आणि या दरम्यान जे स्पोक्सपर्सन आहे, इतर पर्सन आहे पार्टीचे, त्यांनी सांगितलं होतं की तुमचे कॅमेरे ऑन ठेवा. तर तिथं दगडाचा भरलेला ट्रक दिसला, तो त्यांनी निदर्शनात आणला. फोडलेल्या गाड्या ऑलरेडी दाखवण्यात, या गाड्यांचं तिथं त्या एरियात पहिले काही लोकेशनच नव्हतं. नंतर या गाड्या समोर आल्या आणि जर का तुम्ही कोणती रिॲक्शन करताय तर डेफिनेटली तिथं विरुद्ध रिॲक्शन तुम्हाला भेटणारच आहे, राईट. तर 3 गाड्या तिथं फुटलेल्या आहेत. डेफिनेटली जर तुम्ही कोणाला मारताय, कोणाशी भांडताय तर त्याचा उद्रेक तर मुलं करणारच आहे. आणि ज्या पद्धतीनं तिथं जे पोलीस कर्मी होते किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सचे लोक होते, त्यांच्या नेमप्लेट कुठं होत्या, त्यांच्या पायात सेफ्टी शूज कोणते होते, स्पोर्ट बूट घाले होते, कोण कॅज्युअल ड्रेसमध्ये आलं होतं. ही काय पद्धत असते का? हे काय देशद्रोही लोक आहे का? हे काय आतंकवादी आहे का? मग यांच्यावर तुम्ही अशा म्हणजे अमानुष पद्धतीनं लाठ्या काठ्यानी मारताय. ते फायबर दांडे फुटले सर, 2 मुलं उभे, त्यांच्यावर 15 जण मारताय, नॉनस्टॉप मारताय. काय क्रिमिनल लोक आहे का? हे स्वतःचा आवाज ठेवण्यासाठी आले ना तिथे. त्या संसद कशासाठी असते? तुमचे प्रश्न मांडायसाठी असते ना. तुम्हाला होणारा त्रास तुम्ही तिथं दाखवू शकता, हे त्याचसाठी असते. आणि तुम्ही त्याच्यावर जोर जबरदस्ती करून मुलांचे डोकं फोडताय सर. लिटरली ते लोकांचे रक्तबंबाळ झाले, लोकांना रक्तच रक्त होतं. विद्यार्थी 12-13 वर्षाच्या मुली, त्यांच्या अंगावरती पोलीस कर्मचारी तिथं फटके देत आहे. लेडीज पण नाही, मेल पोलीस त्यांच्यावर फटके टाकताय. म्हणजे ही निंदास्पद गोष्ट आहे आणि या सरकारसाठी एक खूप मोठा, मी म्हणाल ना, एक विद्रोह आहे हा सरकारचा जनतेविरुद्ध. आणि हे तरुण समोर आणणारच आहे. आणि मला नाही वाटत की यांच्यात काही दया, हया, शरम काही राहिली आहे सरकारमध्ये. आम्ही त्यांना निवडून दिलं, मी या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मतदान दिलं. मी पण BJPला मानत होतो आतापर्यंत, पण कालपासून जे मी रात्रीपर्यंत ज्या गोष्टी पाहिल्या ना, लिटरली या सगळ्या गोष्टी ना यांच्यावर लज्जास्पद गोष्टी आहे. जर हे मतदानासाठी विधानसभेत ना, तिथं विधानसभेत भांडत असतील, वंदे मातरमसाठी भांडत असतील, भारत माता की जयसाठी भांडत असतील ना, त्यांनी ना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी भांडायला पाहिजे. आज तिथं काल संसद 6 वेळा रद्द झाली, 6 वेळा. त्यांना मग चालू नाही ठेवता आलं होतं का? काय भांडण करत बाहेर लोकांना मारताय, लिटरली संसदेबाहेर अश्रू बॉम्ब सोडताय आणि ते एक्सपायर आहे. पोरांनी टाकले, त्याची एक्सपायरी 2025ची आहे. ते लिटरली अश्रू बॉम्ब टाकताय. विद्यार्थ्यांना आंधळं करायचं आहे घ्यांना. मग याची अकाउंटेबिलिटी नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे जी फोर्स आहे ती त्यांचे नेमप्लेट, म्हणजे भांडणात या गोंधळात निघून गेले म्हणतात. मग यांच्या नेमप्लेट सगळ्यांच्याच निघून गेल्या का? जे सिव्हिल ड्रेसमध्ये आले एवढे अर्जंट बोलवण्यात आले का? मारायचं ज्यांना तुम्ही अर्जंट गाड्या भरून या. म्हणजे गुंडागिरी झाली ना एकंदरीत तिथे. मग सर हे जर घडत असेल, जर हे जनतेला दिसत नसेल किंवा सरकारला दिसत असेल ना, मग या देशात काही नाही. तुम्ही गांधीजीचे 3 बंदर म्हणून राहा, मग काही नाही तुमचं. बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो. तर काहीतरी आवाज, माणूस आहे तुम्ही जिवंत. निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत अभिजित दिपके यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार, त्याचबरोबर शेजारी सुद्धा होते. काल ज्या पद्धतीनं त्या सगळ्या आंदोलनाला लाठीचार्ज झाला, यावर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला आहे, सरकारचा निषेध केला आहे आणि सरकारने जे आहे ते अभिजित दिपके यांच्या मागणीची दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.